नमस्ते. या अशा पद्धतीनं या ठिकाणी स्टंप सिटिंग डाळिंबामध्ये आहे आणि या ठिकाणं सगळ्यात महत्त्वाचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, त्याचबरोबर नेमॅटोड आणि इतर काही जे रोग आहेत आणि डिसऑर्डर असतात या पिकामध्ये, त्यावरती काम केल्यानंतर अशा पद्धतीनं या ठिकाणं हे फळांची साईज भेटलेली आहे. या साईज वगैरे जे काही पाहिजे असे अपेक्षित या ठिकाणं मिळत आहे. बाकी सनबर्निंगचा वगैरे थोडाफार प्रॉब्लेम येतो आहे, कारण टेम्परेचरच यावेळेस या बागेमध्ये किंवा या स्टेजच्या बागेमध्ये 41, 42, 43पर्यंतचं टेम्परेचर गेलं होतं. त्यामुळं हे नेट जरी टाकलेलं दिसत असेल वरती, तरी ती थोडी उशीर झाला, त्यामुळे थोडं सनबर्निंगचं वगैरे प्रॉब्लेम जाणवतो. परंतु अशा पद्धतीनं हे जे काही फळांचे साईज, कलर आता चेंजेस होत चाललेले आहेत. अशी साईज आहे स्टंप सिटिंग अशी या ठिकाणी मिळालेली आहे. यासाठी आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या ठिकाणी काही अशी मरीची झाडं पण आहेत, यावरती पण काम करतो आपण. आणि सगळ्यात काम करतो म्हणण्यापेक्षा जे प्रॉडक्ट सिलेक्शन असतं किंवा जे ड्रेंचिंग असतं त्यावरती काम होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ही डाळिंबाग आहे. झाडं जाण्याचं प्रमाण पण या ठिकाणी वाढतं आहे, कारण यावेळेस पाऊस वगैरे जो वाढलेला आहे किंवा त्याच्या आधीच्या काही कंडिशन थोड्याशा बागेमध्ये होत्या, तर या संदर्भात आपण जी ट्रीटमेंट करायला पाहिजे होती यावरती बोलणं झालं होतं, परंतु थोडंसं पोस्टपोन झालं काही गोष्टी. तर ह्या बागेमध्ये त्या गोष्टी दिसल्या नसत्या जर त्या केल्या असत्या. तर त्यामध्ये ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम होता, नेमॅटोडचा प्रॉब्लेम होता, बाकी ऑदरही न्यूट्रिशन मॅनेजमेंट वगैरे ॲप्लिकेशनमध्ये थोड्याशा डिफिशियन्सी होत्या आणि त्या जाणवत होत्या. त्यावरती काम केल्यानंतर हे चेंजेस आलेले आहेत अशा पद्धतीनं.